नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू स्टडी संहिता अध्ययन 1 हा सब्जेक्ट बद्दल पाहणार आहे। आता नेमकं कसं आहे माहिती आहे का, आपण आता संहिता अध्ययन 1 ही एक स्पेशल बॅच आणलेली आपण, जे विद्यार्थी स्पेशली रिपीटर्स आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता आपण ही बॅच आणलेली आहे। आता ह्या विद्यार्थ्यांनी जे रिपीटर आहे, जे पुन्हा बॅकचा पेपर देणार आहे, सप्टेंबर मध्ये एक्झाम त्यांची होऊ शकते मे बी, तर अशा विद्यार्थ्यांकरिता आपण पूर्ण स्टडीचा प्लॅन आणलेला आहे की कशा प्रकारे हे अभ्यास करू शकतात, की कशा प्रकारे अभ्यास करून तो जो बॅक राहिलेला सब्जेक्ट आहे, तो बॅक राहिलेला सब्जेक्ट एकदम क्लिअर होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल सगळं काय पाहणार आहे। त्यामध्ये तुम्हाला पेपर कसा असणार आहे, त्यानंतर सिलेबस किती असणार आहे त्याचा, त्यानंतर आणखी वेटेज किती राहणार आहे, त्यानंतर स्टडी कसा करायचा, त्यासोबत टाइम किती द्यायचा दिवसाला स्टडी करून दिवसाला म्हणजे या सब्जेक्टसाठी किती टाइम द्यायचा आणि कशा प्रकारे याचा अभ्यास करायचा इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये सगळं काही पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता नेमकं कसं आहे माहिती आहे का, आपण जी बॅच आणलेली आता ही संहिता अध्ययन 1 ही बॅच, आता तुम्ही आपल्या BMS मराठी ॲपवरती जाऊन काय करू शकता, ही पाहू शकता आपल्या की ॲपवरती तुम्हाला ही बॅच मिळून जाईल आपली। आणि या बॅचमध्ये आपण कसं ठेवलंय की तुम्ही तिथे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर वगैरे भेटणार आहे, त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे आणि यामध्ये तुमचा स्टडीचा प्लॅन आपण 60 दिवसांमध्ये पूर्ण प्लॅन बनवून घेतोय की किती पूर्ण 60 दिवसांमध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आहे, जेणेकरून या 60 दिवसांमध्ये जवळपास म्हणजे 2 महिन्याचा प्लॅन आहे। या 60 दिवसांमध्ये तुमचं एकदम पूर्ण सगळे लेक्चर्स वगैरे असणार आहे, पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे आणि त्यासोबत तुमचं काय करणार आहे, तुम्हाला हँड रिटन नोट्स वगैरे भेटणार आहे, जेणेकरून तुमचं सगळं काही प्रॉपर एकदम कंटेंट पूर्ण होणार आहे। आता चला नेमकं जाणून घेऊया। आता संहिता अध्ययन 1 जो आपला सब्जेक्ट आहे BMS फर्स्ट इयरचा, यामध्ये आपला पहिला जो पॉईंट आहे पेपर किती असतात। आता आपला किती आहे तुम्हाला माहिती असेल, आता रिपीटर म्हणलं एक सिंगल तुम्हाला सगळं काही पेपर गेला तर तुम्हाला माहिती आहे किती पेपर असणार आहे। त्याचा तुम्हाला एक पेपर असणार आहे आणि तो आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये आता एक पेपर तुम्हाला कळाला, संहिता अध्ययन 1चा एक पेपर असणार आहे। त्यासोबत आता याचा सिलेबस किती असणार आहे, आता सिलेबस जाणून घेऊया। आता तुम्हाला माहिती आहे की अष्टांगचे जे किती आहेत आपल्या अष्टांग हृदय सूत्रस्थानचे आपल्याला जवळपास 15 अध्याय, म्हणजे 15 अध्याय आपल्याला का फर्स्ट इयरला आहे। त्यासोबत आपली जी चरक संहिता आहे, जी चरक संहिता सूत्रस्थान आहे, त्यामध्ये आपल्याला 12 अध्याय म्हणजे एकूण टोटल 27 अध्याय आपल्याला BMS फर्स्ट इयरला एक्झामला आहेत। म्हणजे तुम्हाला टोटल 27 अध्यायांचा अभ्यास करायचा आहे फर्स्ट इयर मध्ये। त्यामध्ये तुम्हाला पूर्ण या 60 दिवसाच्या प्लॅन मध्ये पूर्ण तुमचे इन डिटेल सगळे काही लेक्चर्स वगैरे होणार आहे आणि तुमचं एकदम तुम्हाला प्रॉपर हँड रिटन नोट्स वगैरे भेटणार आहे, एकदम प्रॉपर हँड रिटन नोट्स असणार आहे। त्या नोट्स तुम्हाला स्वतःला काय करायचं, लिहून घ्यायचे स्वतःच्या हँड रिटन मध्ये, त्यानंतर काय करायचं वारंवार रिवाइज करायचे आणि काही MCQ तुमच्या मध्ये एक्झाम होणार आहे। त्यासोबत तुम्हाला क्वेश्चन पेपर सुद्धा, मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहे, जे की तुम्हाला प्रॅक्टिससाठी यूज करायचे आणि तुम्हाला काय करायचं या दिवसांमध्ये चांगली प्रॅक्टिस वगैरे करायची या 60 दिवसांमध्ये आणि चांगली प्रॅक्टिस करून तुम्हाला काय करायचं, हा सब्जेक्ट तुमचा क्लिअर करायचा आहे। म्हणजे इन डिटेल तुमचं सगळं काय आम्ही प्रिपरेशन करून घेणार आहे, की तुमचे हँड रिटन नोट्स देणार आहे, तुम्हाला रिव्हिजनला तुम्हाला सांगणार आहे रिव्हिजन वगैरे कशी करायची काय नाही। त्यासोबत तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर देणार आहे आम्ही, की कशा प्रकारे तुम्हाला मॉडर्न क्वेश्चन कसे येऊ शकतात पेपरमध्ये आणि सगळं ते करून तुम्हाला पेपर कसा लिहायचा हे सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण गायडन्स वगैरे आम्ही करणार आहे या पूर्ण बॅच मध्ये, जेणेकरून तुमचा जो बॅकचा क्लिअर राहिलेला सब्जेक्ट आहे तो एकदम क्लिअर होऊन जाईल, एकदम क्लिअर होऊन जाईल। तर त्यामुळे विश्वास ठेवा फक्त आपल्या या बॅच वरती, इन डिटेल तुमचं सगळं काही या बॅच मध्ये सगळं काही कव्हर होणार आहे। आता बघूया, आता सिलेबस पाहिले आपल्याला टोटल 27 अध्याय आपल्याला पेपरमध्ये आहे। आता 27 अध्यायामधले पाहिले तुम्ही, जे अष्टांगचे ते टोटल 15 अध्याय आणि जे चरक संहिताचे टोटल किती 12 अध्याय असणार आहे। आता यामध्ये तुम्हाला वेटेज कसं दिलेलं आहे, आता ते पाहायचं। आपला तिसरा जो पॉईंट आहे तो मध्ये वेटेज, आपले पहिले 2 पॉईंट कव्हर झाले, सिलेबस किती काय नाही, पेपर किती काय नाही। आता वेटेज पाहतो आपण। आता तुम्हाला कसं माहिती आहे, कोणतं बी युद्ध खेळायच्या अगोदर तुम्हाला काय कळलं पाहिजे, त्या युद्धाचं कसं काय, की युद्ध कशा प्रकारे आपण कोणाबरोबर खेळतोय, पुढचा किती पॉवरफुल आहे, तुम्हाला इन डिटेल सगळं काही माहीत असेल तर तुमचे काय होतं, जवळपास 100% चान्सेस राहतात युद्ध जिंकण्याचे। जर तुम्हाला तुमच्या ॲबिलिटीवर विश्वास असेल, स्वतःच्या ॲबिलिटीवर विश्वास असेल, पण जो अपोनंट आहे तो माहीत नसेल, तर तुमचं इथं किती 50% चान्सेस असू शकतात की तुम्ही जिंकताल किंवा 50% चान्सेस असतात हारताल। तर त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की स्वतःला तुम्हाला अगोदर पास व्हायचं ना, तर इन तुम्हाला हे सब्जेक्ट कळायला पाहिजे, या सब्जेक्टमध्ये पेपर पॅटर्न कसा आहे, पेपरला वेटेज किती आहे, कशा प्रकारे क्वेश्चन येणार आहे, हे सगळं काही माहिती पाहिजे तुम्हाला। आता वेटेज पाहतो आपण। वेटेजमध्ये तुम्हाला काय, जो अष्टांग आहे, जो अष्टांगचा जो अष्टांग हृदय सूत्रस्थान आहे, जे आपले 15 अध्याय, या 15 अध्यायाला
50% वेटेज आपल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये आपल्याला दिलं आहे. आणि जी चरक संहिता आहे आपली, जी चरक संहिता आहे त्यांना सुद्धा 50% आपलं वेटेज दिलं आहे आपल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये. तर इन डिटेल तुम्हाला कसं सांगितलं, जो आपला 100 मार्कचा पेपर होणार आहे ते 100 मार्कच्या पेपरमध्ये तुम्हाला कसं असणार आहे की 50 मार्क हे अष्टांग हृदयसाठी असणार आहे आणि 50 मार्क हे चरक संहितासाठी असणार आहे, जे की आपले 15 अध्याय 12 अध्यायामध्ये असं हे डिवाइड आहे. यामध्ये तुम्हाला जो 2 एलक्यू असणार, जे 4 एलक्यू असणार आहे त्यामधले 2 एलक्यू हे अष्टांग हृदयावरती असतील आणि जे 2 एलक्यू असणार ते चरक संहितेमध्ये तुम्हाला पेपरमध्ये दिसेल, म्हणजे दिसेल असं इन डिटेल असणार तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला काही सगळं पेपरचा अगोदर पॅटर्नचा अनालिसिस करायचं आहे, नेमकं अष्टांगला किती मार्क आहे, चरक संहिताला किती मार्क आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास करून तुम्ही काय म्हणता येईल की ते अभ्यास करून तुमचा सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करून तुमचा हा विषय सब्जेक्ट क्लिअर होईल. आता हे झालं. आता तुम्हाला स्टडी कसा करायचा, तिसरा पॉईंट आपला चौथा पॉईंट पाहतो आपण, स्टडी कसा करायचा तुम्हाला. आता ह्या विषयामध्ये स्टडी कसा करायचा तुम्हाला, आता काय करायचं माहिती आहे का, तुमचं आता तुम्ही काही ह्यामधले विद्यार्थी ए टिकिटे असतील बरं का. आता काही विद्यार्थी ए टिकिटे असतील, त्यांचं आता सेकंड इयर पण सुरू झालेलं असेल आणि काही विद्यार्थी कसे असेल की फेल असतील. आता कोणी असा ना, आता या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये सांगतो तुम्हाला की दिवसामधलं तुम्हाला फक्त 2 घंटे फक्त वेळ काढायचा आहे, म्हणजे 2 आवर्सचा वेळ काढायचा आहे. ETQT असू द्या तुम्ही किंवा फेल असू द्या, तुम्हाला फक्त 2 घंटे या सब्जेक्टसाठी विषयाला फक्त वेळ काढायचा आहे. या 2 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बरं का, मी सगळं काय सांगतो. या 2 तास तुम्हाला ह्या सब्जेक्टला वेळ काढायचा आहे. या 2 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे लेक्चर्स आहेत तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा 1 तास असेल मॅक्स धरा तुम्ही. 1 तास म्हणजे 1 तासात नाही होत आपले लेक्चर, पण अर्धा तास होतील. अर्धा तासात लेक्चर वगैरे पाहायचे तुम्हाला. लेक्चर पाहिले आपले, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे हँड रिटन नोट्स आहेत आपण देणार आहेत, म्हणजे आपण तुम्हाला आपल्या ॲपवरती भेटून जाते बॅचमध्ये, त्या नोट्स तुम्हाला तुमच्या हँड रिटनमध्ये स्वतःच्या अक्षरमध्ये लिहायचे. तुम्हाला स्वतःला इथं 1 तास लागू द्या. त्यानंतर हे झालं तुमचं 2 तासामध्ये अर्धा तास तुम्ही काय केलं, लेक्चर्स वगैरे पाहिले. त्यानंतर 1 तास तुम्ही हँड रिटन नोट्स जे होते ते तुमच्या भाषेत लिहून घेतल्या आणि उर्वरित जो वेळ आहे तुम्हाला ते काय करायचं, रिव्हिजन करायची. तुम्हाला पुन्हा एकदा जो मागचं वगैरे झालं असेल किंवा आज जे वाचलं अगोदर जे आज झाले त्याला एकदा पुन्हा रिव्हिजन वगैरे करायची तुम्हाला. आणि नंतर काय करायची, जे बॅकचं वगैरे राहिलं तुमचं काल जे वाचलं असेल त्यामध्ये तुम्ही 10 मिनिटात तुम्ही जे आजचं झालं ते रिवाइज करायचं. आणि जे उर्वरित 20 मिनिटं वगैरे असतील, 20 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे मागचं वगैरे असेल झालेलं तुम्हाला, तर ते तुम्हाला हे करायचं, पूर्ण रिव्हिजन वगैरे करायचे आहे. तर असा आपला पूर्ण प्लॅन आहे. फक्त दिवसातले तुम्हाला किती, फक्त 2 घंटेच काढायचे आणि 2 घंट्यामधला तुम्हाला अर्धा तास काय करायचे, फक्त लेक्चर्स वगैरे करायचे. जे अर्धा तास असेल ते लेक्चर्स करा तुम्ही आणि नंतरचे जे काय असेल पुढचं अर्धा तास नंतर 1 तास लागा तुम्हाला स्वतःसाठी नोट्स लिहायला. तुम्ही ते पूर्ण नोट्स वगैरे तुम्ही लिहा तुमच्या हँड रिटनमध्ये आणि उर्वरित जो वेळ असेल ते रिव्हिजनसाठी द्या. अशा प्रकारे झालं. त्यानंतर तुमचं सिलेबस वगैरे कव्हर होऊन जाईल. तुमच्या अर्ध्या तासामध्ये चांगला प्रॉपर एकदम रिव्हिजन वगैरे होईल. तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील, तुमचे लेक्चर कव्हर होईल. आणि जे तुम्हाला काही वगैरे डाऊट वगैरे असेल तर डायरेक्ट आपल्या ॲपवरती तुम्ही डायरेक्ट मेसेज वगैरे करायचं किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सॲप ग्रुप आहे, डायरेक्ट DM करून टाका, डायरेक्ट मेसेज करायचं, सर असा प्रॉब्लेम आहे, असं नाही कळत वगैरे, तर आम्हाला ह्याच्यावर मार्गदर्शन करा. तर सगळं काही तुम्हाला सांगण्यात येईल. पूर्ण बॅचमध्ये तुम्हाला सगळं काही गायडन्स करण्यात येईल. कोणतं पण असून तुम्हाला मेंटली प्रेशर येऊन द्या किंवा अभ्यासाबद्दल काही कळत नाही, सगळं काही मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं नाहीये. आता तुम्हाला फक्त काय करायचं, जो 2 महिने राहिले ते जे 2 महिने त्यामध्ये फक्त तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 60 दिवसामध्ये मागं पुढं पाहायचं नाही. 60 दिवस पूर्ण तुम्हाला झोकावून द्यायचे. तुमचं पूर्ण तुम्हाला काय करायचं ह्याच्यात की तुम्हाला अभ्यास करायचा, फक्त दुसरा काही विचार करत नाही. सर डिमोटिवेट होते नाही, काळजी घ्यायची नाही, काही नाही, हो द्या, डिमोटिवेट हो द्या. पण जो येणारा वेळ असणार आहे, जी येणारा काळ असणार आहे तुमच्यासाठी घवघवीत यश घेऊन येणारा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नाराज व्हायचं नाही, काय नाही. सक्सेस तुमची वाट बघते. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. कारण की आज तारीख आहे 2 जुलै आणि त्यासोबत तुम्हाला आता तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यासाला लागायचं आहे. आणि तुमचा जो राहिलेला सब्जेक्ट असेल, 1 असू द्या, 2 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, हे सगळे काही तुम्हाला क्लिअर करून पुढच्या वर्गात जायचं आहे किंवा जे बॅक राहिले असेल तुम्हाला क्लिअर करून ऑल क्लिअर व्हायचं आहे. तर इन डिटेल आजचा आपण हे सगळं हाऊ टू स्टडी पाहिलं आहे. त्यामध्ये आपण तुम्ही पेपरचा हा पॅटर्न कव्हर केला की पेपर किती काय होणार आहे, सिलेबस पाहिला की सिलेबस काय काय नाही, त्यानंतर वेटेज पाहिलं आपण किती प्रकारे वेटेज आहे, त्यानंतर आपण स्टडीचा पाहिलं की स्टडी कशा प्रकारे करावा काय नाही, त्यानंतर पाहिलं आपण रिव्हिजन वगैरे पाहिलं की रिव्हिजन कशा प्रकारे करायची, रिव्हिजनला आपण वेळ वगैरे सांगितलं आणि टाइम बी सांगितलेला की दिवसातलं तुम्हाला किती 2 आवर फक्त की वेळ तुम्हाला दिवसातला फक्त द्यायचा आहे तुम्हाला. आणि उर्वरित कामात तुम्ही मग जे असेल तुमचं सेकंड इयरचं करू शकता किंवा जर कोणी दुसऱ्या आणखी सब्जेक्ट असेल तर दुसऱ्या सब्जेक्टला सुद्धा वेळ देऊ शकता तुम्ही. अशा आपण पूर्ण संहिता अध्यायांच्या बॅचसाठी पूर्ण हा
व्हिडिओ होता. तर तुम्हाला सगळं काही इन डिटेल सगळं समजलं असेल. आय होप मला तुम्हाला सगळं काही कळलं असेल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. कोणाला काही सुद्धा डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकताय. तर तुम्ही आणखी सुद्धा ही बॅच जॉईन नसेल केली तर नक्की बॅच जॉईन करा. जॉईनची प्राईस आपण एकदम मिनिमम ठेवली 999 बॅचची जॉईन आहे. आणि यामध्ये आम्ही तुमची पासिंग गॅरंटी सुद्धा घेतो. तुमची पास करण्याची जिम्मेदारी फक्त आमच्यावर. फक्त एकदा विश्वास ठेवून बघा, तुमचा नक्की हा विषय हा सब्जेक्ट क्लिअर होईल म्हणजे होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.